3 दिवसांपूर्वी हजारो गोयकार गोव्याचे टाउन अँड कंट्री प्लॅनिंग मंत्री विश्वजित राणे यांच्या घराबाहेर जमले. राणेंच्या घराला घेराव घालून त्यांनी जोरदार घोषणा देत त्यांची मागणी लावून धरली. गोवा टाउन अँड कंट्री प्लॅनिंग अधिनियमातलं कलम 39A हटवा. मात्र 2024 मध्ये लागू केलेल्या या अधिनियमाविरोधात गोव्यातले लोक आता आंदोलन का करत आहेत आणि नक्की हे 39A कलम काय आहे? नमस्कार, मी प्राजक्ता आणि मेड सिंपलच्या आजच्या भागात आपण गोव्यात जवळपास गेला आठवडाभर सुरू असलेल्या या आंदोलनाबद्दल चर्चा करूया. गोव्याच्या नागरिकांना नेहमीच सुशेगाद असं म्हणून स्टिरियोटाईप केलं जातं. म्हणजेच गोयकार शांत आहेत किंवा संथ आहेत, बेफिकीर आहेत असं एक चित्र गोव्याबाहेर कायम उभं केलं जातं. मात्र गेल्या आठवड्याभरापासून या सुशेगाद म्हणवल्या जाणाऱ्या गोयकारांनी गोवा सरकारला धारेवर धरलं आहे. याचं कारण आहे गोव्यातला निसर्ग, बागायती, शेतजमिनी हे सर्व धोक्यात आणू शकणारी एका कायद्यातली एक तरतूद. आणि ही तरतूद आहे गोवा टाउन अँड कंट्री प्लॅनिंग अधिनियमातलं एक कलम, जे म्हणजे कलम 39A. सध्या सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल बोलण्याआधी आपण कलम 39A काय आहे हे जाणून घेऊया. हे कलम 2024 मध्ये एका सुधारणेनुसार अधिसूचित झालं. या कलमाअंतर्गत मुख्य शहर नियोजकाला जमिनीच्या झोनिंगमध्ये बदल करण्याची परवानगी मिळते. यामुळे हरित क्षेत्र, डोंगर, फळबागा आणि विकास निषिद्ध क्षेत्र म्हणजे नो डेव्हलपमेंट झोन्स बांधकामासाठी खुल्या होऊ शकतात. आता झोनिंग म्हणजे जमिनीच्या वेगवेगळ्या वापरासाठी केलं जाणारं वर्गीकरण. सरकारचं म्हणणं होतं की याआधी केलेलं जे जमिनीचं वर्गीकरण होतं ते सध्याच्या बदललेल्या गरजांनुसार सोयीस्कर नव्हतं आणि म्हणून त्यात बदल करणं आवश्यक होतं. आणि यातून कलम 39A आणलं गेलं, ज्याद्वारे प्रशासनाला एखादा विकास प्रकल्प सार्वजनिक महत्त्वाचा आहे असं म्हणत त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचं झोनिंग बदलण्याची मुभा मिळाली. या अंतर्गत व्यक्ती किंवा संस्थांना एखाद्या विशिष्ट जमिनीच्या तुकड्याचं वर्गीकरण बदलण्यासाठी अर्ज करता येतो. ग्रीन किंवा नो डेव्हलपमेंट झोनमधली जमीन काही ठिकाणी वसाहत क्षेत्र म्हणून पुन्हा वर्गीकृत केली जाऊ शकते. तसंच राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर बदल अंतिम करण्याआधी सार्वजनिक हरकती नोंदवण्यासाठी फक्त 30 दिवसांची मुदत दिली जाते. या कायद्याचा वापर करून आतापर्यंत हजारो चौरस जमिनींचं बांधकामांसाठी रूपांतर झालं असल्याचं गोव्यातले पर्यावरणासाठी काम करणारे कार्यकर्ते सांगतात. मात्र जरी हे कलम गोव्यातल्या पायाभूत सुविधा किंवा घरं बांधण्यासाठी सोयीचं असल्याचं म्हटलं गेलं असलं तरी यामुळे गोव्यातली हरित क्षेत्र, डोंगर, फळबागा आणि विकास निषिद्ध क्षेत्र बांधकामासाठी खुली होणार आहेत आणि याला लोकांचा मोठा विरोध आहे. पण हे कलम जर 2024 मध्येच अधिसूचित करण्यात आलं होतं आणि या विरोधात आधीसुद्धा आंदोलनं झालेली आहेत. या कलमाला आव्हान देणारी याचिकासुद्धा मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. तर मग पुन्हा आत्ता हे आंदोलन इतकं का पेटलंय? तर आत्ताचं हे आंदोलन सुरू झालं उत्तर गोव्यातल्या सांत-आंद्रे मतदारसंघातल्या पाळे शिरदोनच्या ग्रामस्थांच्या धरणे आंदोलनापासून. गेल्या आठवड्यात शनिवारी पाळे शिरदोनमधले ग्रामस्थ टाउन अँड कंट्री प्लॅनिंग कार्यालयासमोर शांततापूर्ण धरणे आंदोलनासाठी बसले. याचवेळी सांत-आंद्रेचे आमदार, रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे नेते विरेश बोरकर यांनी आमरण उपोषण सुरू केलं. या आंदोलकांचं म्हणणं काय होतं? आंदोलकांनी असा आरोप केला आहे की पाळे शिरदोनमधली 84,000 चौरस मीटरपेक्षा अधिक जमीन टाउन अँड कंट्री प्लॅनिंग विभागाकडून कायद्याच्या कलम 39A वापर करत सेटलमेंट म्हणजेच वसाहत क्षेत्रात रूपांतरित केली जात आहे. यात डोंगर उतार, फळबागा आणि विकास निषिद्ध क्षेत्र आहेत. हे जमिनीचं रूपांतर 2 प्रकल्पांसाठी केलं जाणार असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे, ज्यात एका प्रकल्पासाठी जवळपास 70 भूखंड तर दुसऱ्यासाठी 60 भूखंडांचं रूपांतर केलं जाणार असल्याचं आंदोलक सांगतात. पाळे शिरदोनमध्ये या कलमाअंतर्गत प्रस्तावित काम आणि त्यासाठीचं जमिनीचं रूपांतर रद्द करण्यात यावं ही मागणी आंदोलन करताना ग्रामस्थांनी मांडली. मात्र शनिवारीच TCPच्या कार्यालयात या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान आमदार विरेश बोरकर यांना पोलिसांनी फरफटत बाहेर काढलं. त्यांच्यासोबत बसलेल्या लोकांना जबरदस्तीने ओढून कार्यालयातून बाहेर काढलं आणि एका गावातून सुरू झालेल्या या आंदोलनानं मोठा पेट घेतला. रविवारपासून हजारो गोयकार हे कलम रद्द करण्याची मागणी घेऊन पणजीतल्या आझाद मैदानावर जमले. मात्र राज्यभरातले लोक या आंदोलनासाठी पणजीत येत असताना TCP मंत्री विश्वजित राणे यांनी विधान केलं की आंदोलक रात्रंदिवस तिथे झोपले तरी त्यांचा विभाग या मागण्या मान्य करणार नाही. आणि ते असं सुद्धा म्हणाले की मुख्यमंत्र्यांना मी खात्री दिली आहे की 70 तालुक्यातून लागल्यास 45,000 लोकांना घेऊन येऊन मी पणजी ब्लॉक करू शकतो.
यानंतर सोमवारी संध्याकाळी आंदोलनकर्ते विश्वजित राणे यांच्या पणजीच्या दोनापावल भागातल्या घरावर चालून गेले आणि घराबाहेर त्यांनी आंदोलन सुरू ठेवलं. आमरण उपोषणाला बसलेल्या विरेश बोरकर यांची प्रकृती खालावल्यानं आता हे आंदोलन पुन्हा आझाद मैदानावर हलवण्यात आलेलं आहे. लोकांचा या कलमाला विरोध का आहे? कारण या कलमाचा दुरुपयोग करून संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्र जसं की डोंगर, फळबागा, जंगलं आणि पाणी स्रोत बांधकामासाठी खुले होत आहेत. यामुळे गोव्याची जैवविविधता धोक्यात येतेय, मातीची धूप वाढतेय आणि दीर्घकालीन परिणाम म्हणून यामुळे गोव्यात पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण ही जी क्षेत्र आहेत ती गोव्याच्या पाणी सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर जवळपास 20 वर्षांपूर्वी रद्दबातल केलेलं स्पॉट झोनिंग म्हणजे वैयक्तिक अर्जावर आधारित जमिनीचं रूपांतर पुन्हा सुरू करून हे कलम भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार असल्याचा आरोपसुद्धा नागरिकांनी केला आहे. कारण या प्रकारे रूपांतर करताना फक्त 30 दिवसांची नोटीस देऊन त्यावर सूचना किंवा आक्षेप मागवले जातात, पण ते पुरेसे नाही आहेत. त्याचबरोबर हे कलम आल्यापासून त्याचा वापर करून हरमल, मांद्रे, बेतकी खांडोळा, सांकवाळ, जुने गोवे यासारख्या अनेक भागांमध्ये स्थानिकांचा विरोध असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात जमिनीचं रूपांतरण हे बांधकामांसाठी करण्यात आलेलं आहे. 5 ऑगस्ट 2024 रोजी विश्वजित राणे विधानसभेत म्हणाले होते की कलम 39A अंतर्गत सखल भागातली शेती क्षेत्र किंवा विकास निषिद्ध डोंगर उतारांना स्पर्श केला जाण्याचा काही प्रश्नच नाही. मात्र फ्रंटलाईननं केलेल्या एका सविस्तर बातमीनुसार आतापर्यंत सरकारनं मंजूर केलेल्या 270 रूपांतरणांच्या विश्लेषणातून हे दिसून येतं की यापैकी रूपांतर झालेले 23% भूखंड मूळतः विकास निषिद्ध डोंगर उतार म्हणून झोन करण्यात आले होते आणि त्यातले जवळपास 15% सखल भागातल्या कृषी जमिनी होत्या. गोव्यात झोनिंग संदर्भातला भ्रष्टाचार काही नवीन नाही. गोव्यात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या मते TCP खातं हे गोवा सरकारकडचं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात लाभदायक खातं मानलं जातं. कलम 39A या खात्याला मंत्र्यांसाठी आणखी किफायतशीर बनवत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विरेश बोरकर यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी सांतांद्रेमधल्या प्रस्तावित प्रकल्पांवर स्थगिती आणण्याचं आश्वासन सुद्धा दिलं. मात्र आता कलम 39A रद्द केल्याशिवाय उपोषण आणि आंदोलन मागे घेणार नसल्याचं बोरकर यांनी सांगितलं आहे. पर्यटन आणि रिअल इस्टेटच्या मागण्या सध्या गोव्याच्या भूगोलाचं भविष्य ठरवत आहेत. मात्र गोव्यातल्या बागायती, तिथले डोंगर, पाणवठे, शेतजमिनी याला पर्यावरणाबरोबरच सांस्कृतिक महत्त्वसुद्धा आहे. त्यामुळं या जमिनी अनिर्बंध बांधकामांसाठी, वसाहतींसाठी खुल्या करणं गोयकारांना मान्य नाही. म्हणूनच छोट्या छोट्या कोपऱ्यांमधून सुरू असलेल्या कलम 39A रद्द करण्याच्या मागणीनं आता संपूर्ण गोव्याला एकत्र आणलं आहे. हा होता इंडी जर्नल मेड सिंपलचा आजचा भाग. या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटल्यास जास्तीत जास्त लोकांसोबत तो शेअर करा. या चॅनलवर तुम्हाला असे अनेक एक्सप्लेनर्स, पॉडकास्ट, मुलाखती पाहता येतील. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.